नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिग 5च्या सहवासात या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा भाग अभ्यासणार आहोत। स्थूल वाचनाचा हा पाठ क्रमांक 3 आहे आणि बिग 5च्या सहवासात या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता या पाठाचं शीर्षक आहे बिग 5च्या सहवासात। पण हा बिग 5 म्हणजे नेमकं काय किंवा बिग 5 कोणाला म्हटलेला आहे हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडलेला असणार। तर बिग 5 हे 5 अशी बिग म्हणजे काय आणि याचं उत्तर किंवा हे बिग 5 म्हणजे कोण ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाठाच्या ह्या भागामध्ये मिळणार आहे। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदामधून हे बिग 5 कोण आहेत हे जाणून घेऊया। लेखक म्हणतात की संपूर्ण आफ्रिकेत बिग 5 हा शब्द प्रयोग फार पूर्वीपासून परिचित आहे। हे 5 बिग कोण? सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस हे 5 बिग आहेत। कोणते कोणते 5 बिग आहेत? तर सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस हे जे काही मोठे प्राणी आहेत हे आकाराने फार मोठे आहेत म्हणून यांना 5 बिग म्हटलं जातं असं आपण म्हणू, पण असं नाहीये। त्याचं कारण पण लेखकाने पुढे सांगितलेलं आहे की सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस हे 5 बिग आहेत। ते आकाराने मोठे आहेत म्हणून त्यांना बिग 5 म्हटलं जात नाही। तर या 5ही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणं अत्यंत कठीण असतं म्हणून त्यांना बिग 5 असं संबोधलं जातं। तर आता बघा, इथे आपल्याला आपल्या धड्याचं शीर्षक बिग 5च्या सहवासात असं का दिलेलं आहे त्याचं इथे आपल्याला उत्तर मिळत आहे की बिग 5 हे असे प्राणी कोणते आहेत किंवा बिग 5 म्हणजे प्राणी ते फार मोठे आहेत आकाराने, सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती आणि जंगली म्हैस। पण त्यांना बिग 5 असं का म्हटलं जातं त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ह्या 5ही प्राण्यांची जी शिकार आहे ती जमिनीवरनं करणं अत्यंत कठीण अशी बाब आहे किंवा कठीण अशी गोष्ट आहे म्हणून त्यांना बिग 5 असं म्हटलं जातं। त्यापैकी गेंडा, हत्ती व जंगली म्हैस यांचं मनसोक्त दर्शन आतापर्यंत झालं होतं। राहिलेल्या 2 पण सर्वात महत्त्वाच्या बिगचे दर्शन होणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न होता। आता लेखक म्हणतायत की ह्या 5 बिग पैकी आहे ना 3 बिग प्राण्यांचं दर्शन मनसोक्त दर्शन असं लेखकाने प्रत्यक्ष घेतलेलं होतं आणि ते म्हणजे गेंडा, हत्ती आणि जंगली म्हैस। पण राहिलेल्या ज्या काही 2 महत्त्वाच्या बिग होत्या ते म्हणजे सिंह आणि लेपर्ड, चित्ता त्यांचं दर्शन अजूनपर्यंत काही लेखकाला झालेलं नव्हतं आणि लेखकाच्या पुढे मोठा प्रश्न होता की पुढे पण त्याचं दर्शन होणार की नाही हे काही लेखकाला माहिती नव्हतं। लेक नकुरू ते मसाई मारा हा जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास। आता लेखक सांगत आहेत की लेक नकुरू ते पुढचा प्रवास त्यांना करायचा होता मसाई मारा आणि तिकडचा तो प्रवास किती किलोमीटरचा होता तर 350 किलोमीटरचा हा प्रवास होता। आतल्या अत्यंत खराब रस्त्यामुळे त्रासदायकच वाटला। त्यात मसाई मारा येथील मारा सरोवा कॅम्पमध्ये दुपारचं जेवण घेऊन आणखी 5,500 फूट उंचीवरचा मारा सरीना लॉजला आम्हाला जायचं होतं। आता लेखक सांगतात की हा जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला होता पण रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे तो प्रवास त्यांना खूप त्रासदायक झाला आणि पुढे लेखक म्हणतायत की अजून 5,500 फूट उंचीवरच्या मारा सरीना लॉजवरती त्यांना जायचं होतं। वस्तुतः तिथे जाण्यासाठी नैरोबीहून विमानाची सोय आहे पण त्रास झाला तरी मोटारीनेच जा कारण त्या गावात दुर्मिळ प्राणी दिसण्याची शक्यता अधिक असा सल्ला माहितीगारांनी दिलेला होता। आता लेखकांनी त्यांचा हा त्रास वाचवण्यासाठी आणि वेळेचा बचाव करण्यासाठी ते विमानाचा प्रवास करू शकले असते पण त्यांना माहितीगारांनी सल्ला दिलेला होता की तुम्ही विमानाने प्रवास करण्यापेक्षा जर मोटारीने प्रवास केला तर तुम्हाला ह्या गवतामध्ये दुर्मिळ प्राणी दिसण्याची शक्यता असू शकते असा सल्ला माहितीगारांनी दिल्यामुळे लेखकाने काही विमानाचा प्रवास करणे लेखकाने टाळला आणि त्याने तो मोटारीनेच प्रवास केला। दुपारचं जेवण आटोपून आम्ही
मारा सरीना लॉजमध्ये कूच केले. म्हणजे तिकडच्या त्या प्रवासासाठी त्यांनी तो प्रवास प्रत्यक्ष करू लागले, म्हणजे कूच करणे. त्यांनी त्या प्रवासाला सुरुवात केली किंवा प्रवासाला निघाले. आता जाता जाता फरीदने गाडी एकदम थांबवली आणि जवळजवळ कमरे एवढ्या वाढलेल्या सुक्या गवतात घुसवली. बहुधा तिथे सिंह दिसतो आहे, या त्याच्या वाक्याने मी एकदम सावध झालो. जयंताने कॅमेरा सरसवला आणि उघड्या टपातून आम्ही आजूबाजूला पाहू लागलो. मोटार जोरात जात होती आणि अचानक थांबली. आता इथे लेखकाने वर्णन केलेलं आहे की त्यांचा जो गाईड होता फरीद, तो त्यांना दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मारा सरीना लॉजकडे घेऊन चाललेले होते आणि त्या प्रवासामध्ये जात असताना त्यांनी लेखकाच्या गाईडने फरीदाने गाडी एकदम थांबवली आणि त्याच्याजवळ जे काही कमरे एवढे सुक्या वाढलेले जे काही गवताळ भाग होता तिथे त्यांनी ती गाडी घुसवली आणि त्याने अंदाज बांधला की बहुधा तिथे सिंह आपल्याला दिसेल. आणि ह्या वाक्याने लेखक आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे साथी म्हणजे जयंता हे थोडे सावध झाले आणि जयंताने त्याच तिथे सिंह जर दिसला तर तो प्रत्यक्ष अनुभव त्यांनी कॅमेरामध्ये टिपण्यासाठी कॅमेरा सरसावला आणि उघड्या टपामध्ये ते दोघं मस्तपैकी आजूबाजूचं सगळं वातावरण पाहू लागले. आणि मोटार जोरात जात होती आणि मध्येच अचानक थांबली. समोर वनराज गवतात मस्त आराम करत होते. तर आता लेखकाने पाहिलं की समोर कोण होतं? वनराज. वनराज म्हणजे जंगलाचा राजा, म्हणजे सिंह. आपण जंगलाचा राजा कोणाला म्हणतो? सिंहाला. तर तिथे सिंह मस्तपैकी गवतामध्ये आराम करत होता. थोडं पुढे गेलो तर त्याचं सारं कुटुंबच समोर आलं. 2-3 सिंहिणी व त्यांची 10 बाळं. ते लेखक सांगतात की त्या गवतामध्ये मस्तपैकी ना सिंह आणि त्याचं पूर्ण कुटुंब आराम करताना दिसलं. त्यांच्या सिंहाच्या कुटुंबामध्ये आता कोण कोण आहे तर याचं वर्णन करताना लेखक म्हणतात की 2-3 सिंहिणी होती आणि त्यांची 10 बाळं होती आणि शेजारीच त्यांनी एक मस्तपैकी म्हैस मारलेली होती, शिकार केलेली होती त्या म्हशीची. 2 सिंहिणी व 4-5 बछडे अद्याप त्या म्हशीच्या सांगाड्यातच बसून ताव मारत होते. ताव मारणे म्हणजे पोटभर खाणे. काहींचं भोजन पूर्ण झालं होतं तर काहींची भूक अद्याप भागली नव्हती. फरीदच्या अंदाजानुसार ही म्हैस त्यांनी काही तासापूर्वीच मारली असावी, कारण निम्मी कुटुंबीय अद्याप ताटावरून उठले नव्हते. तर बघा, आता लेखकाला प्रत्यक्ष सिंह त्याचं पूर्ण कुटुंब पाहायला मिळत होते. वनराजाचं मस्तपैकी दर्शन झालेलं होतं. आता त्यांनी मस्तपैकी एक शिकार केलेली होती म्हशीची आणि पूर्ण ते 2-3 सिंहिणी त्यांच्या 4-5 बछड्यांबरोबर बसलेले होते आणि त्या म्हशीच्या सांगड्यामध्ये बसून ते त्यांची ती शिकार, त्यांचं ते अन्न खात होते. आणि त्यांनी काहींनी मस्तपैकी ताव मारलेला होता, काहींची भूक पूर्ण भागली होती, त्यामुळे ते भोजन पूर्ण झालेली दिसत होते. आणि काहींची ज्यांची भूक पूर्ण भागलेली नव्हती ते त्याच म्हशीजवळ बसून अजून ते ताटामध्ये, म्हणजे जसं आपण अन्न कसं ताटामध्ये बसून खातो की नाही, ताटामध्ये अन्न घेतलं तसंच ते लेखक सांगत आहेत की फरीदने सुद्धा अंदाज लावले होते की ही म्हैस आहे ना काही वेळापूर्वीच त्यांनी मारलेली आहे. थोड्या वेळा अगोदर ते आलेले असतं तर त्यांना सिंहिणीद्वारे म्हशीचं कशी शिकार केले ते प्रत्यक्ष त्यांना पाहायला मिळालं असतं. मग इथे फरीदने अंदाज सांगितलेला की ती म्हैस जी होती ती काही तासांपूर्वीच त्यांनी शिकार केलेली असावी, कारण की बरेचसे कुटुंबीय म्हणजे बाकीचे सिंहिणी आणि त्यांचे बछडे अजून काही त्या म्हशीच्या सांगाड्यापासून बाजूला झालेले नव्हते, म्हणजे त्यांचं पोट भरलेलं नव्हतं, ते अजूनसुद्धा खात होते. ताटावर बसून ते ताटावरून ते उठलेले नव्हते. लेखक पुढे म्हणतात की आंधळा मागतो 1 आणि देव देतो 2. म्हणजेच आंधळा व्यक्तीला कसं 2 डोळे नसतात ना, मग त्यावेळेस तो देवाकडे मागणी करतो की मला देवा एकतरी डोळा दे. पण तो एका डोळ्याची मागणी देवाकडे करतो आणि देव काय करतो, त्याला एकाच्या ऐवजी 2 डोळे देतो. म्हणजे अपेक्षा असते आपल्याला कमी गोष्टीची, पण त्याच्यापेक्षा आपल्याला कैक पटीने जास्त एखादी गोष्ट मिळते. म्हणजे अशक्य असलेली गोष्ट ती तात्काळ मिळणे, याला आपण ह्या अर्थाने आपण ती म्हण वापरतो की आंधळा मागतो 1 आणि देव देतो 2. तर अशीच काही स्थिती लेखकांची झालेली होती. किती फोटो काढू, कसं शूटिंग करू यात आम्ही सारे मग्न होतो. शिकार केल्यानंतर खाण्याचा पहिला मान सिंहाचा. आता बघा, इथे लेखक सांगत आहे की सिंह, सिंहिणी आणि त्यांचे ते बाळ म्हणजे त्यांचे ते बछडे अशा सगळ्यांनी मिळून त्या शिकार केलेल्या सिंहावरती आता ताव मारत होते, खात होते सगळेजण मस्तपैकी पोट भरून. पण लेखक म्हणतात की ह्या
शिकार करण्याची जी काही पुढाकार असते, सिंह आणि सिंहिणीमध्ये पुढाकार कोण घेतं तर सिंहिणी. आणि पण तो शिकार केल्यानंतर त्या शिकार खाण्याचा पहिला मान सिंहाला दिला जातो. त्यामुळे खाऊन तृप्त झाल्याने सिंह काय झालेला होता, मस्तपैकी सुस्तावलेला होता, आराम करत होता. त्याला बहुधा मी पाणी पिऊन येते, तोपर्यंत बछड्यांना सांभाळ, असं सांगून एक सिंहिणी निघून गेली. जाताना ती सिंहाच्या जवळ जाऊन 1 मिनिटभर थांबली. त्यांच्यात खरोखरच असा संवाद झाला असेल का? तर आता इथे लेखक बघा एक थोडा विनोद करत आहे, हास्यास्पद गोष्टी ते सांगत आहेत विनोदाच्या माध्यमातून, की ज्याप्रमाणे प्रत्यक्ष मानवामध्ये संवाद होत असतो तसंच कदाचित त्या सिंह आणि सिंहिणीमध्ये झालेला असेल, की सिंहाने काय केलेलं होतं, मस्तपैकी शिकार सुरुवातीला फस्त केलेली होती, पोट भरून खाऊन घेतलेली होती आणि तो तृप्त झालेला होता आणि मस्तपैकी सुस्तावलेला होता आणि त्याच्या बाजूलाच थोडा तो शिकाराच्या बाजूला जाऊन आराम करत होता. आणि त्यावेळेस त्याची पत्नी सिंहिणी येते आणि त्याला सांगते, सिंहाला सांगते की जरा मी पाणी वगैरे पिऊन येते, तू थोडं आपल्या बाळाकडे लक्ष दे, बछड्यांना जरा सांभाळ. आणि त्याला तो निरोप देऊन सिंहिणी निघून जाते. पण जाताना ती जणू काही त्या सिंहाकडे पाहत मिनिटभर थांबते. आणि लेखक खरोखर असा संवाद झाला असेल का? आता मुक्या प्राण्यांमध्ये काय संवाद होतो त्यांचं त्यांनाच माहिती, पण लेखकाने इथे एक तर्क बांधलेला आहे. आता सर्व सिंह कुटुंबीय आमच्या मोटारीच्या सावलीत अगदी मोटारीला खेटून पहुडलं. पहुडणे म्हणजे खाऊन पिऊन मस्तपैकी आराम करणे. फरीदने गाडी केव्हाच बंद केली होती. अजिबात हालचाल न करण्याच्या सूचना तो आम्हाला खुणांद्वारे करत होता. आता बघा आपण पाहिलं होतं की याच्या अगोदरच्या परिच्छेदामध्ये की फरीदने अचानक त्या गवतांमध्ये सुकलेल्या गवतांमध्ये गाडी नेलेली होती आणि त्याला अंदाज होते की ते सिंहणी पाहायला मिळेल आणि त्याचा अंदाज अचूक ठरला होता. आता त्यापैकी जवळजवळ 7-8 बछडे असलेले 2-3 सिंहिणी आणि सिंह असलेले ही जोडपे लेखकाला प्रत्यक्ष डोळ्याने पाहायला मिळाले आणि त्यांनी त्यांचा छानपैकी फोटो वगैरे काढले, कॅमेऱ्यामध्ये टिपले पण. आणि हा सगळा त्यांचा प्रत्यक्ष तो स्वानुभव चाललेला असतानाच ते सिंहिणी सगळे येऊन काय झाले, ते लेखकाची जिथे काही मोटार गाडी थांबलेली होती मोटारीच्या बाजूलाच ते सर्व सिंह कुटुंबी येऊन त्या मोटारीच्या सावलीमध्ये मस्तपैकी खेटून पडले. आणि आता फरीदने ती गाडी अगोदरच बंद करून ठेवलेली होती म्हणून जरासुद्धा आवाज येत नव्हता. आणि फरीद येणार त्यांना पुन्हा सूचना देत होता, की खुणाद्वारे सांगत होता की अजिबात हालचाल वगैरे करू नका, कारण की जर हालचाल वगैरे करले आणि सिंहांना त्यांना कळालं की इथे कोणीतरी मानव वगैरे आहे तर कदाचित पुन्हा त्यांची शिकार करण्याची शक्यता असू शकते, त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. समजा सिंह आणि सिंहिणीने जेमतेम 2-3 फूट उंचावरील उघड्या छताच्या दिशेने उडी घेतली असती तर सारंच चित्त थरारक होता. तर इथे लेखकाच्या मनामध्ये वेगवेगळे शंका कुशंका येऊ लागले. लेखकाने हे सगळे चित्र जरी प्रत्यक्ष डोळ्यातून पाहिलं होतं आणि त्यांच्या अगदी जवळ गाडीच्या जवळच ते सिंह आणि त्याचं कुटुंब येऊन मस्तपैकी आराम करत होते आणि त्यावेळेस लेखकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले की समजा त्या उघड्या, आता जरी मोटार गाडी दरवाजे वगैरे बंद होते पण वरचं छत कसं होतं, उघडं होतं आणि त्या दिशेने जर सिंहाने आतमध्ये उडी मारली तर काय होईल, त्यांचा सगळा शिकार केली जाईल. आणि हे सगळं सारं विचार येणं एकदम चित्त थरारक होतं, अंगाचा थरकाप होत होता. आम्हाला लवकर पोचायचं होतं हे तर आम्ही कधीच विसरून गेलो होतो. आता लेखकाला ॲक्च्युली ते दुसऱ्या ठिकाणी जिथे जायचं होतं ते लवकर पोचायचं होतं, पण इथे प्रत्यक्ष सिंह आणि त्यांच्या कुटुंबांचं ते प्रत्यक्ष जवळून एवढं जवळून वर्णन प्रत्यक्ष त्यांचं दर्शन पाहण्यात आणि ते नंतर थोडे शांततेने बसले होते, कारण की आता ते जोपर्यंत सिंह जात नाहीत तोपर्यंत त्यांना काय हालचाल करता येत नव्हती. आणि त्यामुळे ह्या घाबरगुंडीमुळे आणि प्रत्यक्ष त्या आनंदाच्या अनुभवामुळे लेखकाला त्यांना लवकर जायचं होतं हे विसरून गेलेले होते. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळण्याचा प्रयत्न करत होता. सिंहाने ते थोडा वेळ सहन केलं, पण नंतर एक हलका असा पंजा मारून त्रास देऊ नकोस म्हणून बछड्याला सुनवलं. आता इथे बघा, जसं कुटुंबामध्ये आई वडील मुलांचं जसं काही गोष्टी होत असतात तसं ते वर्णन केलेलं आहे की तो सिंह झोपलेला आहे, त्याचा एक बछडा त्याला येतो, थोडा त्रास देतो आणि मग तो त्रास थोडा वेळ वडिलांनी सहन केला, पण नंतर ते त्याच्यावरती रागवतात की त्रास बिस काय देऊ नको आणि म्हणून ते त्याच्या बछड्याला सुनवतात. हे सर्व नाट्य जवळजवळ अर्धा पाऊण तास चाललं होतं, जणू डिस्कव्हरी चॅनलच. फरक एवढाच होता
की यावेळी आम्ही केवळ तिघं त्याचे साक्षीदार होतो. आता इथे लेखकांनी सांगितलं की जसं डिस्कवरी चॅनेलवरती एकदम अगदी जवळून ते सगळं चित्रण टिपलेलं होतं, तसंच हे प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी आम्ही हे आमच्यासमोर हे दृश्य पाहत होतो आणि डिस्कवरी चॅनेलसारखाच आम्ही थरारक असा अनुभव तो घेत होतो. पण याचे साक्षीदार लेखक करतात की आम्ही तिघंच होतो. कोण कोण? तेच लेखक स्वतः लेखक, त्यांचा गाईड फरीद आणि त्यांच्याबरोबर आलेला त्यांचा तो मित्र, जो तो त्यांचा कॅमेरामॅन किंवा ते कॅमेरा टिपण्याचं मध्ये मग्न झालेला होता. असे हे तिघंच ह्या प्रत्यक्ष अनुभवाचे साक्षीदार होते. अखेर फरीदने गाडी सुरू केली. सिंह, 2 सिंहिणी, 6-7 बच्चे थोडे बाजूला झाले. त्यांना काही इजा पोचणार नाही अशा दक्षतेने फरीदने गाडी तिथून काढली आणि अशा रीतीने लेखक तिकडनं निघून गेले. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या ह्या भागामध्ये आपण पाहिलं की आपल्या पाठाला शीर्षक काय दिलेलं आहे? बिग 5च्या सहवासात. तर इथे लेखकाने बिग 5 म्हणजे कोण याचं वर्णन केलेलं आहे. हे बिग 5 म्हणजे आकाराने मोठे असलेले प्राणी, म्हणजे सिंह, लेपर्ड चित्ता, गेंडा, हत्ती आणि जंगली म्हैस. हे 5ही प्राणी जमिनीवरनं शिकार करणे अत्यंत अशक्य आणि कठीण अशी गोष्ट असते, म्हणून त्यांना 5 बिग असे म्हटले जाते. याचं विस्तारित वर्णन ह्या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आता लेखक आपल्याला या 5 बिगची वेगवेगळी वैशिष्ट्य सांगणार आहेत. त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.